नमस्कार. आपण मराठा मंडळ ठाणेमध्ये आहोत. मराठा समाज इथे जमलेला आहे, पण आवाज आपल्याला तसा दिसत नाहीये. पुन्हा करूया. जो पण आवाज येणार नाही तो पण पुढे जाण्यास मजा नाही. नमस्कार. क्या बात. उपस्थित मान्यवर जगदाळे साहेब, सुर्वे साहेब, साळवी साहेब, निलेश मोरे, आमदार साहेब आता आलेले, सावंत साहेब, दिलीप पाटील सर मुंबई विद्यापीठाचे माजी डायरेक्टर श्रीकांत सावंत आहेत, इतर काही नितीन बोरसे आले तिकडे ठाणे वर्तमानचे. या सर्वांचं मी स्वागत करतो. जसं अध्यक्ष आणि सेक्रेटरीने सांगितलं की 64वा वर्धापन दिन आपण इथे साजरा करतोय. ही बिल्डिंग उभी करणे खूप मोठं काम होतं, खूप मोठं अवघड काम होतं खरं तर, आणि ते त्या लोकांनी यशस्वीरित्या पूर्ण केलं. समाजासाठी, मराठा समाजासाठी 5 पाघाडीसारख्या म्हणजे खूप हाय प्रोफाईल जागा आहे, इथे ही जागा उपलब्ध करून दिली त्यांनी. इथेही कशी बांधली ती मला माहिती, मी बघितलेलं आहे. काही नसल्यापासून इतकी इमारत उभी केली त्याच्याबद्दल. आणि आज 64वा वर्धापन दिन साजरा करतात. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या सगळ्यांच्या मेहनतीसाठी होऊन जाऊ. विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना मी वंदन करतो. का? कारण ह्या लोकांनी आपल्याला स्वाभिमान शिकवलेलं आहे. आपण काय करतो, चित्रपट बघतो, चित्रपटातून फक्त इतिहासाची तोंड ओळख होते, इतिहास कळत नसतो. इतिहास कळण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, इतिहासाचा अभ्यास करावा लागेल. अभ्यास म्हणजे काय, सोशल मीडियाच्या युनिव्हर्सिटीवरचा अभ्यास नाही करायचा आहे, खरोखरचा अभ्यास करायला लागेल, तर तुम्हाला इतिहास कळेल. फक्त चित्रपटातून फारसं काय कळत नाही, थोडीशी माहिती मिळते आणि त्याच्यातून गैरसमज जास्त पसरतात. तर खरोखर अभ्यास करायचा असेल तर योग्य अभ्यास करा. जसं आता सुर्वे साहेबांनी सांगितलं, साळवी साहेबांनी सांगितलं की अर्थसंकेत म्हणून आमचा मराठीतला पहिला बिझनेस न्यूजपेपर आहे. मराठीमध्ये प्रसारमाध्यमं भरपूर आहेत, सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या तरी चालतील, मला आनंद होईल. मराठीमध्ये असंख्य प्रसारमाध्यम आहेत, न्यूज चॅनल्स आहेत, मनोरंजनाची चॅनल्स आहेत, पण त्याच्यामध्ये आपल्याला दाखवतात काय, खून, मारामाऱ्या, बलात्कार, क्रिकेट, राजकारण. ह्याने आपल्याला काय फायदा होणार आहे. हे विषय हवे आहेत, मान्य आहे, पण सातत्याने त्याच गोष्टी आपल्याला दाखवल्या जातात. पैसा कसा कमवायचा, पैसा कसा वाढवायचा, व्यवसाय कसा करायचा, व्यवसाय कसा वाढवायचा, ह्याच्याबद्दल मराठी समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रसारमाध्यम मदत करत नाही, माहिती देत नाही. न्यूजपेपर असो, न्यूज चॅनल असो. त्याच्यामुळे काय झालं की आपण ह्याच गोष्टींमध्ये घरामध्ये बोलल्या जातात, मित्रपरिवारामध्ये बोलल्या जातात, समाजामध्ये बोलल्या जातात, की ज्या प्रसारमाध्यमांमध्ये दाखवल्या जातात. खून, मारामाऱ्या, बलात्कार, क्रिकेट, राजकारण. आपल्यासाठी आयुष्य तेवढंच बनून गेलं. जन्माला यायचं, नोकरी करायची, शिक्षण घ्यायचं, नोकरी करायची, रिटायर व्हायचं आणि सगळं आयुष्य संपलं. ह्याच गोष्टींवरती बोलत बोलत आणि मनोरंजनामुळे काय झालं, कुठले तरी गाण्याचे, नाच गाण्याचे कार्यक्रम बघायचे आणि त्याच्यामध्ये आपलं छानपैकी आयुष्य आपण घालवतोय. तर हे सगळं असून पैसा कसा कमवायचा, व्यवसाय कसा करायचा, व्यवसाय कसा वाढवायचा, हे आपल्या मराठी माणसाला कळावं, यासाठी आम्ही अर्थसंख्येची सुरुवात 14 वर्षापूर्वी केली. आणि मला सांगायला आनंद होतो, माझा जन्म मुंबईचा आहे, मी जवळपास 30 वर्ष मुंबईमध्ये राहिलो, पण अर्थसंख्येची सुरुवात जेव्हा मी ठाण्यामध्ये राहायला आलो त्याच्यानंतर झाली. तर ठाणेकर आणि ठाण्याचे खूप माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे की 2013 साली 12 साली मी ठाण्यात राहायला आलो होतो, कारण भायखळ्याला आमच्या बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट चालू होतं. त्याच्यानंतर 2017पर्यंत मी ठाण्यात इथे 5 पाघाडीलाच होतो, TMCच्या समोर राहिला. त्यावेळेला मराठा मंडळ आणि साळवी साहेबांची ओळख झाली होती, तेव्हापासून मी कनेक्टेड आहे. तर त्यावेळेला अर्थसंख्येची आम्ही सुरुवात केली. आमचं काम काय, जसं मागे सांगितलं की आम्ही उद्योजकतेबद्दल, गुंतवणुकीबद्दल माहिती देतो, पण आम्ही उद्योजकांना सेलिब्रिटी केलेले. आपण काय करतो, नेते, अभिनेते आणि खेळाडू ह्यांना आपण कुठेतरी सेलिब्रिटी समजायला लागतो, पण खरंच काम कोण करत असतं समाजामध्ये, उद्योजक. जसं सुर्वे साहेब पण म्हटलं की नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे म्हणलं तर तुम्ही समाजाला मदत करता. तर उद्योजक हे करत असतात, ते खरोखर समाजामध्ये बदल घडवत असतात, स्वतःचं काम सुद्धा करतात, त्या व्यतिरिक्त नोकरी सुद्धा देतात आणि समाजामध्ये चांगले बदल घडवतात. त्यासाठी आम्ही उद्योजकांना सेलिब्रिटी बनवलेले आहे, कारण त्यांच्यामुळे खरोखर गोष्टी घडत असतात.
टाटा असो, अंबानी असो, किंवा आता जसे सूर्यसाहेबांनी सांगितलं की रत्नागिरीला किती जण आले होते मराठा महासंमेलनाला, रत्नागिरीच्या मराठा महासंमेलनाला खूप सुंदर कार्यक्रम झाला होता. त्याचे फोटो व्हिडिओ सुद्धा अवेलेबल असतील, ते व्हिडिओ नक्की बघा. यशस्वी मराठा उद्योजक तिकडे आले होते. 100, 200, 500 कोटीचे 2-2.5 हजाराच्या वर लोक आले होते. आणि तिथे खरोखर दिसलं होतं की मराठा समाज किती चांगल्या प्रकारे व्यावसायिक आहे, उद्योजक आहे.